स्क्विड गेम 3 चा टीजर नुकताच प्रदर्शित झालाय। कोरियन वेब सिरीज स्क्विड गेमच्या यापूर्वीच्या 2 भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता। आता या वेब सिरीजचा अखेरचा 3रा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। अभिनेत्री रेश्मा शिंदेनं सासरच्या कुटुंबियांसह देवदर्शन केलं। उडुपीच्या श्रीकृष्ण मठ आणि गीता माता मंदिरात जाऊन रेश्मा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांनी देवदर्शन केलंय। या देवदर्शनाचे फोटो रेश्माने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केले। तमिळ सुपरस्टार विजय थलपती मदुराई विमानतळावर उतरल्यानंतर एका वृद्ध चाहता विजयकडे सरसावला। विजयच्या अंगरक्षकाला ही हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याने खिशातून बंदूक काढली आणि वृद्धाकडे रोखली। या घटनेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्यात। बंगळुरूमध्ये झालेल्या कॉन्सर्ट वादाबद्दल सोनू निगमने माफी मागितली आहे। माफ करा कर्नाटक, तुमच्यावरचं माझं प्रेम माझ्या अहंकारापेक्षा मोठं आहे असं तो म्हणालाय। कन्नड गाण्याच्या आवाहनाबाबत स्टेजवर संतप्त विधान केल्यानंतर सोनू निगम वादात सापडला होता। बलात्काराची तक्रार दाखल होताच अभिनेता एजाज खान फरार झाल्याची माहिती आहे। एजाज खान विरुद्ध 4 मे रोजी बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती। चारकोप पोलिसांनी अभिनेत्याचा शोध सुरू केलाय, मात्र तक्रार दाखल होताच एजाज खान फरार झालेला आहे। बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने अखेर मेट गालाच्या रेड कार्पेटवरती हजेरी लावली। यावेळी त्याच्या गँगस्टर लुकने सगळ्यांना थक्क केलंय। डिझायनर सब्यसाचीच्या खास ऑल ब्लॅक क्लासिक लुकमध्ये सजलेल्या शाहरुखने के पेंडंटसह आपल्या स्टाईलमध्ये खास ठसा उमटवलाय। बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं मेट गालाच्या रेड कार्पेटवरती वॉक केलंय। विशेष म्हणजे कियारा प्रेग्नन्सीमध्ये मेट गालाला पोहोचल्यामुळे तिचं सगळीकडे कौतुक होताना पाहायला मिळतंय। सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद चित्रपटात महाराष्ट्राच्या हास्यचित्रामधल्या विनोदवीरांची फौज बघायला मिळणार आहे। यावेळी हास्यचित्रेतील त्यांचे सहकलाकार प्रियदर्शनी इंदलकर यांनी गुलकंद हा सिनेमा पाहिला आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुकाचा वर्षाव केलाय। अभिनेत्री मोनिका दाभाडे हिच्या लेकीचा नामकरण सोहळा मोठ्या थाटात पार पडलाय। तिने पोस्ट करत तिच्या लेकीचं नाव वृंदा ठेवल्याची माहिती दिली आहे। तिच्यावर प्रेम आणि आशीर्वाद सदैव असू द्या असंही मोनिका म्हणते आहे।